बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पैठणमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत अखंड बहुजन शिवप्रेमी यांनी अखंड मराठा समाज यांच्या वतीने पैठण पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा कारभार रामदासांच्या हाती सोपवला होता असं विधान केल्याचा आरोप आहे. शिवप्रेमींच्या मते हे विधान ऐतिहासिक तथ्यांच्या विरोधात असून जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न आहे. निवेदनात रामदासांविषयी ऐतिहासिक संदर्भ देत हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचा दावा करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या घराण्याबाबत वारंवार खुळसळ वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. या प्रकरणात त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखंड मराठा समाज आणि शिवप्रेमींनी दिलाय. या निवेदनावर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छाबा आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवप्रेमींच्या सह्या आहेत. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण.